मी दौऱ्याला जात असताना मला एकदा ते सगळं कुटुंब आले माझ्याकडे 50 एक लोक आणि त्यांनी मला भेटले की आमच्या इथे लाईट नाही, रस्ते नाहीत, ते काम मार्गी लावा. त्यांचं पत्र साधं एका वहीच्या पानावरती हाताने लिहिलेलं होतं आणि मी वाचलं आणि म्हणलं ठीक आहे करतो. एक जण असा थोडा झिंगत आला होता. त्यांनी मला म्हटलं की ठीक आहे, म्हणले लय आलं, म्हणलं लय गेलं, तुम्ही केलं तर केलं, नाही तर तुम्ही गेलं. मला तो शब्द लागला त्यांचा. आता तिथला कार्यकर्ता होता. मी त्याला म्हटलं दिनेश ती माहिती घे सगळी, आपल्याला काय करावं लागेल. आणि मग मी त्याच्या फॉलोअप केला. फॉरेस्टच्या जागेमध्ये तिथं आग लागते डोंगराला म्हणून त्याला परमिशन देत नव्हते, म्हणून त्याला निधी कुठून उपलब्ध करायचा. मोदीजी गव्हर्नमेंट 14ला आल्यानंतर एक योजना बनवली, दीनदयाळ ग्राम ज्योती योजना, आणि त्याच्या माध्यमातून आदिवासी ग्रामीण भागामध्ये लाईट पोहोचवण्यासाठी थेट सेंटरचा निधी येतो दुर्गम भागासाठी. आणि त्या माध्यमातून जवळपास 58 कोटी रुपये मी ते सँक्शन करून आणले आणि त्या भागामध्ये लाईट पोहोचवली.